भाईंदर पूर्वेकडील जैसल पार्क परिसरात भाजप नगरसेविका शानू गोयल यांनी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई केल्याचा आरोप करत फेरीवाल्यांनी आंदोलन सुरू केलं। 21 एप्रिल रोजी एका दुचाकीस्वाराशी झालेल्या वादानंतर नगरसेविकेनं तुम्ही माझी साथ दिली नाही असं म्हणत हा निर्णय घेतल्याचं फेरीवाल्यांचं म्हणणं आहे। याशिवाय दरमहा 1000 रुपयांची हप्ता वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। चर्चा करून सुद्धा तोडगा न निघाल्यानं बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून फेरीवाल्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला 5 दिवस पूर्ण झालेले आहेत। 30 वर्षापासून जैसल पार्क मीरा भाईंदर मध्ये जे जैसल पार्क आहे तिथे फेरीवाले आपला 30 वर्षापासून धंदा लावत होते। नेमका एका कारणामुळे, तेही लहानशा कारणामुळे त्यांना आज उपोषणावरती बसावं लागत आहे। तुम्ही पाहू शकता बहुजन समाज पार्टी यांच्याकडनं जे बळीराम इंगळे उपोषणावरती बसले। 11 मेला हा उपोषण सुरू झालेला, आज 5 दिवस झाले तरी ते उपोषणावरती बसलेले आहे। आता या उपोषणाचं नेमकं कारण म्हणजे शानू गोयल ही नगरसेविका आहे भारतीय जनता पार्टीची प्रभाग 3 मधून। हिचं आणि एका बाईक सवारचं जे आहे नेमकं कसल्या गोष्टीमध्ये वादविवाद झालेला होता आणि त्यानंतर जे शानू गोयल हिचं असं म्हणणं होतं की फेरीवाल्यांनी तिचा सपोर्ट केला नाही आणि या विषयानंतर जे आहे शानू गोयलने जे दुसऱ्या दिवशी जे आहे 20 तारखेनंतर 20 एप्रिलला त्यांनी या फेरीवाल्यांना जे तिला धंदा लावायची मनाई केलेली आणि त्यानंतर जे त्यांनी हे ज्या फेरीवाले जे समोर दिसत आहेत त्यांनी जे आहे ती त्यांच्याकडे केले। शानू गोयलला सांगितलं की आम्हाला जे धंदा लावू द्या, पण तिने जे या विषयासाठी जे मनाई केली असा यांचा आरोप आहे। आता या विषयानंतर जे आहे आज 11 मे पासून ते आज 5 दिवस झाले तरी ते उपोषणावरती बसलेले आहे। आता जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या या नगरसेविकेला जेव्हा वोटची गरज होती त्यावेळेला त्यांनी या जे लोक आहेत त्यांच्याकडून वोट मागितले, पण आज या जनतेला त्या नेत्याची गरज आहे तर ती नेता ह्यांच्यासाठी उभी राहिलेली नाहीये। महानगरपालिकेकडनं या फेरीवाल्यांनी मदत मागितली तरी सुद्धा या फेरीवाल्यांसाठी महानगरपालिकेकडनं एकही अधिकारी इथे आलेला नाही आहे। नेमका आता हा पूर्ण विषय जे आहे कोणत्या पातळीवरती जाणार आहे हे पाहण्यासारखी गोष्ट असेल। मी गौरी पवार, पुढारी न्यूज।